नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय विजय जाधव यांची पाऊस काळ ही कादंबरी प्रकाशित केली आहे मौज प्रकाशननं. मी मौज प्रकाशन आणि विजय जाधव सर दोघांचे आभार मानतो. या कादंबरीचं वाचन मला या चॅनलवर करण्यासाठी परवानगी दिली त्याबद्दल. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात पाऊस काळ या कादंबरीचा भाग 14. आसपासच्या गावातल्या माणसांची माणुसकी जागी झालेली. हजारवाडीच्या यादवाचा गणू मैदानावरच्या पूरग्रस्तातनं उगीचच इकडनं तिकडं फिरत असलेला. मैदानावर बांधलेल्या जनावरांच्याकडे बघून त्याचं आतडं तिळ तुटत असलेलं. तो मनातनं विचार करत होता, कायम शेलकी वैरण खाणारी जनावरं आज वाळल्या पालेल्या बिमहाग झालीत. वरून पावसाचा मारा, हवेतला गारठा आणि त्यातच पोटाची जाळबळ झाली तर ही किती दिवस तग धरतेली. माणसं कशी पण जगतेली, पण ह्या मुक्या जीवाचं काय? पूरग्रस्तांची जनावरं काय आणि आपली जनावरं काय सारखीच की. यांची काहीतरी सोय करायला पाहिजे. एका वक्ताला का होईना यांना कानाची वैरण मिळालीच पाहिजे. कायम जनावरांना पोटच्या पोरासारखं जपणाऱ्या गणूच्या जीवाला चैन पडत नव्हतं. अस्वस्थपणे फिरता फिरता त्यांनी एकाला विचारलं, मामा तुम्ही पूरग्रस्त आहे ना? वय की काय काम आहे? हे बघा, काहीतरी वेळ प्रसंगानं तुम्ही आमच्यात आलाय. तुम्ही काय हिथं कायम राहणार नाही सा. तुमच्या ह्या जनावराचा हाल मला नाही बघवत. माझा आत्ता रोख वैरणीच्या मापाचा ऊस आहे. कारखान्याला घालून पैसा करण्यापेक्षा मुक्या जनावरांच्या मुखात गेला तर तेवढाच त्यांचा आशीर्वाद तरी लागन. पैसा काय आज नाही उद्या मिळेल. म्हणून मला काय वाटतंय, तुमच्यातला एखादा ट्रॅक्टर घ्या, ऊस तोडणारं 10-12 गडी घेऊन माझ्याबरोबर चाला. तुम्हाला पाहिजे तेवढा ऊस तोडून आणा. मला त्याचा एक पैसासुद्धा देऊ नका, पण ही जित्रप अशी उपाशी ठेवू नका हो. अगदी डोळ्यात पाणी आणून त्याने सांगितलं, आपण असं करू, अण्णासाहेबांनी गोष्ट सांगू, म्हणजे ते काहीतरी व्यवस्था करतील. असं म्हणत दोघेजण अण्णासाहेबांच्याकडे आले. त्यांच्या कानावर घातलं. त्यांनी सर्वांना एकत्र बोलवायला सांगितलं. स्पीकरवरनं तसं पुकारलं गेलं, आपणाला सर्वांना फुकट ऊस मिळतोय, फक्त तोडून आणायचं काम आपण करायचे. अर्ध्या तासात 5 वेळा पुकारलं, पण कुणीही दाद देईना. साऱ्या मैदानावरनं माणसं इकडनं तिकडं फिरताना कान पाडून ऐकत असलेली. काही जण टोळक्यांनी बसलेली, पण एकानं सुद्धा जागा सोडली नाही. शेवटी अण्णासाहेबांनी माईक हातात घेतला आणि आत्ता थोड्याच वेळात माणशी 1000 रुपये याप्रमाणे सरकारी मदत वाटप सुरू करणार आहे. ताबडतोब ओळीत उभं राहा. एवढं म्हणायचा अवकाश कानात वारं शिरलेल्या वासरागत माणसं उधळली. ढकलाढकली करत एकमेकाला मागं ओढत आपला नंबर लावण्यासाठी धडपडायला लागले. अण्णासाहेबांनी सगळ्यांना एकत्र येऊ दिलं, जरा शांत राहण्याची सूचना दिली आणि मग वैतागून म्हणाले, आपणा सर्वाच्या मनाला काहीतरी वाटायला पाहिजे. हे बिचारे गणू यादव शेजारच्याच हजारवाडी गावचे. तुमच्या जनावरांची परिस्थिती बघून त्यांना वाईट वाटलं म्हणून ते तुम्हाला पदरचा ऊस फुकट देणार आहेत. तर तोडून आणायची जबाबदारी सुद्धा तुम्ही घ्यायला तयार नाही. सरकारकडून अजून व्यवस्थित मदत पोचवायला वेळ लागणार आहे, पण तोपर्यंत इतरांच्याकडून मिळणाऱ्या मदतीवर आपल्याला दिवस काढावे लागणार आहेत. सरकारकडनं असो नाही तर इतर कोणाकडनं असो, पण ती मदत आयती मिळाली पाहिजे. आम्ही जागा सोडणार नाही. असल माझा हरित दिल खटलेवरी ही भावना सोडली पाहिजे. समाजाकडून मिळतं ते तरी भंजून खावा, असं माजल्यासारखं करू नका. जावा ऊस सोडून आणा जावा. पण माणसं एकदम निगरगट्ट, एकही जागा सोडायला तयार नाही. नुसतीच एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिली. मग काय करताय? काय ऊस तोडून आणताय का मीच ऊस तोडून आणू? अण्णासाहेबांनी वैतागून विचारलं, पण माणसांनी कोडग्यासारखं ह्या कानानं ऐकलं आणि त्या कानानं सोडून दिलं. पण त्यांच्यापैकी एक जण सुद्धा आम्ही ऊस तोडून आणतो असं म्हणाला नाही. शेवटी अण्णासाहेब गणूला म्हणाले, हे बघा, माणसांना परिस्थितीची जाण राहिलेली नाही.
तसं असतं तर मुळातच पूर एवढे दिवस राहिला असता का? फुकटचं मिळतंय त्याची किंमत कशी कळणार? विकत घेऊन घालायला लागला असता ना, म्हणजे मग त्याचं मोल कळलं असतं. चारी बाजूनी सगळ्या प्रकारची मदत येते. जरा टाचका पडू दे, मग आपोआप पळत येतेली. निव्वळ आपणाला कळवळा येऊन उपयोग काय? त्यांना आपल्यावर आलेल्या प्रसंगाची जाण पाहिजे का नको? जावा जावा तुम्ही, यांना कसं वागायचं तसं वागू द्या, आपण काय करणार? त्यांचं कसं असेल तसं. असं म्हणत अण्णासाहेब तिथनं हलणार एवढ्यात बायकांच्या रांगेत असणारी नीला मावशी पुढे झाली आणि बायकांच्याकडे हात करत तिने जणू आव्हानच दिलं. चला ग साऱ्याजणी, आपण आणू ऊस तोडून. या गाड्यासनी फिरू दे वळूसारखं, नाही तर बसू देत गठोळी आणि पूर सांभाळत. अण्णासाहेब एवढं जीव तोडून सांगतात, आणि तो माणूस बिचारांना आपल्या नात्याचा ना गोत्याचा पदरचं देऊन आपल्या मागं लागलाय, तरी गाड्यासनी त्याची किंमत नाही. देवाला द्यायला आणि पदूर नाही घ्यायला. यांचं असं डोळं नाही उघडणार. सगळीकडनं कोंडी झाली का मग एकापेक्षा एक आपोआप पळतेली. चला चला, आपण साऱ्याजणी जाऊन ऊस तोडून आणू. आपल्याला काय देवानं हात दिला नाहीत काय? बायका पुढे सरसावल्या, पण गडी मात्र जागचं हल्लं नाही. पण काही गडी हल्लं आणि ऊस तोडायला भन्नाट पाणालं. पण काही जण आम्हाला आत्ताच्या वेळेपुरतं आहे, लागल्यावर पुन्हा बघता येईल, आणि जास्त कशाला काळजी करायची, तोपर सरकारी मदत येतेच की, असं म्हणत तोंड फिरवून बाजूला झाले. मी नीला मावशीला आजपर्यंत मैदानावर कधी बघितली नव्हती, मग आजच ती इथे कशी काय दिसली? मी पुढे होत विचारलं, मावशी अहो आत्तापर्यंत होतात कुठे? इथे कधी दिसला नाहीत. कुणाकडे थांबलाय तुम्ही? आणि मग माझ्याकडे का नाही आला? अहो तुमच्याच गावात माळी मास्तरकडे थांबलोय. आम्ही 10-15 जण गुराढोरांच्या सकट त्यांच्यात आहे. तो बिचारा बायको पोरासकट आमच्यासाठी राबतोय. आम्हाला काही कमी पडू नये म्हणून सारखी त्यांच्या जीवाची उलघाल होती. चांगला आहे बिचारा. मी गाव सोडणारच नव्हते. पोरगा सून नातवंड सगळेचनी दांडगाव्यानं गाव सोडायला लावलं. मला वाटलं आता आपलं किती दिवस राहिले आहेत, वरच्याचं बोलावून आलं का जायचं. आपलं गाव सोडून दुसऱ्याच्या गावात जाऊन भिकाऱ्यासारखं राहण्यापरास आपल्या गावात काय व्हायचंय ते होऊ दे म्हणून गावात होतो. पण जसं पाणी वाढायला लागलं तसं माळी मास्तरनं जीप पाठवून दिली आणि गड्यासनी सांगितलं, म्हातारी नाही आली तर तिला उचलून घेऊन या. मग मला सांगा, माणसानं आपल्यासाठी एवढा जिवाळा दावल्यावर आपला झेका चालवणं बरं आहे का? म्हणून मी लगेच गाव सोडलं. माळी मास्तर अगदी देवगुणाच आहेत बरं का. कोण कोणासाठी एवढं करते सांगा की? वाटचं पोर आईबाला विचारणं झालंय आणि माळी मास्तरचं घरदार आमच्यासाठी एवढं राबतंय. केवढं मोठं उपकार आहेत, कशानं फेडायचं सांगा बरं? असं म्हणत तिचे डोळेच भरून आले. मास्तरराव, मी पहिल्यापासून बघते तुमचं गावच वेगळं आहे. तुमचं सारं गाव आमच्या गावच्या जनावरांनी माणसांनी भरलंय. पण तुमच्यातला एखादा माणूस सुद्धा काळंमोरं होत नाही का कुणाला काय घालून पाडून बोलत नाही. तर आमची बागा कशी लगेच माजल्यासारखी करते ती. कसा यासनी आसरा द्यायचा? कदमाची म्हातारी वारली, तिच्या लेकीला आणि पोराला भेटून जावं म्हणून आलो होतो, तर हे तर यो गोंधळ. मला कशाला पाहिजे ऊस? माझी चांगली व्यवस्था आहे. पण गड्यासनी काहीतरी वाटावं म्हणून मी बोलले. आणि मास्तरराव तुमच्याकडे राहिली काय आणि माळी मास्तरांच्याकडे राहिली काय, सारखंच आहे की. ही दोन्ही घरं गाव माझंच आहे. मला नाही कधी परक वाटत. बरं जाते आता, नाही तर म्हातारी कुठं गेली म्हणून तिकडं अजून कालवा उठल. असं म्हणत ती तिथनं हल्ली. पूरस्थिती अधिकच बिकट झालेली. पावसाचा जोर सगळीकडं कायम असलेला. दख्खनच्या साऱ्या नद्या आलमट्टीच्या दिशेनं सुसाट धावतेल्या. 1 का 2 नद्या, चांगल्या लहान मोठ्या 30-31 नद्या. वाटेत येणाऱ्या लहान मोठ्या टेकड्या, पठारं आणि कुशीत वसलेली सारी गावं बुडवत चाललेल्या, सपाट करत चाललेल्या. जणू जीवाच्या ओढीनं त्या मोठ्या तगमगीनं एकमेकींना भेटायलाच चाललेल्या. पश्चिमेच्या सर्व धरणातनं मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग आणि पूर्वेला आलमट्टीच्या धरणाची मागे पसरत चाललेली फूग. पाणी कमी होण्याऐवजी वाढतच चाललेलं. सांगलीतली पाण्याची पातळी आता जवळजवळ 52 फुटापर्यंत पोहोचलेली. ज्या भागात आजपर्यंत कधीच पाणी आलं नव्हतं असं म्हातारी माणसं सांगत होती, त्याच्याही पुढे पाणी सरकलं होतं.
लष्कराचे जवान आपला जीव धोक्यात घालून यांत्रिक बोटीतनं माणसांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करत होते. पूरग्रस्तांच्या पर्यंत जमेल तेवढी मदत पोहोच करत होते. भिलवडीत 10,000 लोक आत अडकलेले. बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झालेले. त्यांच्यापुढं आता फक्त एकच पर्याय असलेला तो म्हणजे मरण. कारण गावाला चारी बाजूनं पाण्याचा वेढा पडलेला. पूर्वेला माळवाडीपर्यंत पाणी पसरलेलं. सरळीच्या पुलावर पाण्याचा वेगवान प्रवाह तयार झालेला. लष्कराचे जवान आपला जीव धोक्यात घालून पाण्याच्या वेगवान प्रवाहाशी टक्कर देत आत अडकलेल्या लोकांना वाचवायचे शर्थीचे प्रयत्न करत असलेले. पण पाण्याच्या रेट्यापुढं त्यांच्या यांत्रिक बोटींचं सुद्धा काही चालेनासं झालेलं. आता हेलिकॉप्टरशिवाय तिथं पोहोचणं अशक्य झालेलं. भिलवडी गावात स्वतः पोलीस निरीक्षक प्रधानसाहेब, उद्योगपती चितळे नाना, आनंदराव भाऊ, बाळासाहेब काका यांच्यासारखी जाणती माणसं गावात थांबून लोकांना धीर देत फिरत होती. गावाबरोबर आपलं काहीही होऊ दे म्हणून गल्लोगल्लीत फिरून पाणी वाढल तसं माणसं सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी धडपडत होती. गावात आता पाटील गल्ली आणि काही उंचावरचा भाग एवढ्याच ठिकाणी पाणी पोहोचायचं शिल्लक राहिलेलं. 8-10 हजार लोक आणि बरीचशी जनावरं दाटीवाटीनं राहिलेली. सगळीकडे शेणामुताची घाण सुटलेली. सभोवार अथांग पाणी पसरलेलं असून सुद्धा माणसांना प्यायला पाणी मिळत नसलेलं. वळचणीचं पाणी साठवून ती आपली तहान भागवत असलेली. फौजदार साहेब, चितळे नाना आणि आपलं पुढारी जोपर्यंत आपल्याबरोबर आहेत तोपर्यंत आपल्या जीवाला धोका नाही अशी सर्वसामान्य माणसांची भावना. जणू आलेल्या पुराच्या पाण्याला हे सारेजण थोपवून धरणार होते. खरं पाहता या जाणत्या मंडळींना आपला जीव धोक्यात घालून गावात थांबायची काही गरजच नव्हती. गावात लाईट नाही, फोन बंद. मोबाईल आहेत पण चार्जिंग कशानं करायचं, त्यामुळे तेही निरुपयोगी झालेले. गावाचा बाहेरच्या जगाशी पूर्ण संपर्क तुटलेला. चोहोबाजूला पसरलेलं अथांग पाणी, चित्रविचित्र आवाज काढत झाडावर बसलेली माकडं आणि भेसूर आवाजात रडणारी कुत्री, घोंगावणाऱ्या वाऱ्याचा काळीत चिरत जाणारा आवाज, पाण्याच्या प्रवाहाला थटून लाईटच्या तारांचा होणारा झाम झाम आवाज. रातीचा काळोख अंगावर घेऊन आता आपलं काय होणार या विवंचनेत पडलेलं गाव. सारंच काही विचित्र वाटत होतं. केवळ याच गावाचा हा अनुभव नव्हता, तर राज्यात कृष्णा, वारणा, भीमा, पंचगंगा, गोदावरी अशा सगळ्याच नद्यांच्या काठच्या हजारो खेड्यांचा जगापासून असाच संपर्क तुटलेला. बसता उठता सगळीकडं पुराचीच चर्चा चाललेली. माणसं झोपेतून सुद्धा दचकून जागी होत असलेली. सकाळी उठलं की पहिलं कुणाकडे पेपर बघायला मिळतोय यासाठी प्रत्येक जण बावरलेला असायचा. आज कुठली कुठली गावं पाण्यानं आपल्या पोटात घेतली, कोण कुठं अडकून पडलंय, अजून पाण्याचं पावसाचं काय चलिंदर आहे, आणि शेवटी आपलं आणि आपल्या गावाचं काय होणार याच विषयावर माणसं बोलत होती. रात्रभर पावसानं जरा उसंत घेतली, पण आज सकाळी उठल्यापासून त्याचं डोसकं फिरलेलं. सकाळी 9 वाजायच्या सुमाराला पावसानं झोडपायला सुरुवात केली. सुपानं पाऊस वाचायला लागला. माणसं गारठ्यानं आणि पावसाच्या भीतीनं आतल्या आत आकसली. आता काय खरं नाही, बहुतेक आता सगळं जगच पाण्याखाली जातं हे. आता सगळेच बुडवल्याशिवाय ह्यो वाद्या काय ग बसत नाही. पड बाबा पड, होऊन दे एकदा तुझं मन शांत. एकदा काय करायचंय ते करून घे. माणसं पावसालाच मनातल्या मनात सल्ला देत होती, तर काही जण उघड उघड चर्चा करत होती. पटांगणातली जनावरं मात्र पडणाऱ्या पावसाच्या धारा अंगावर झेलत उभी होती. आकारामच्या अंगात हुडहुडी भरलेली, पाय पोटासंग धरून बसलेला, त्याचं दातावर दात आपटत असलेलं. पडणाऱ्या वळचणीच्या पाण्याकडे बघत तो सदाला म्हणाला, अरे पोटात थंडीनं आकडा झालाय, पावसाचा मारा सोसवना झालाय, सांगायचं कसं आणि कोणाला. पेपरमधली रामलिंगाची बातमी वाचली का? शाळेच्या व्हरांड्यात भिंतीला टेकून त्याच्या शेजारी बसलेल्या सदानं पत्र्यावरनं पडणाऱ्या पाण्याकडे बघत बसलेल्या आकारामला विचारलं. नाही बाबा, कावशी वाचायची,
अरे वाचायला ह्या पावसानं सवड तरी द्यायला पाहिजे का नको? धड जनावरांनी सरळ वैरण पाणी मिळाना झालंय का माणसाच्या पोटाला काही? यो पाऊस काय बरं करायचं दिसत नाही. बरं ते जाऊ दे. रामलिंगाचं काय झालं? अरे रामलिंग कुठे आहे माहिती का तुला? बहे बोरगावच्या वरच्या बाजूला कृष्णा कोयना नदीच्या पात्रात मधीचे बेट आहे. त्याच्यावर रामाचा आणि रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या 11 मारुतीपैकी एका मारुतीचं मंदिर आहे. बरं मग तिथं आणि काय घोटाळा झाला? काय व्हायचं? आपल्यापेक्षा भयानक परिस्थिती झाली तिथं. चारी बाजूने पाण्याचा याडा पाडलाय. बेटावर 3 माणसं अडकलेत. पुजाऱ्याची एक म्हातारी, तिचा ल्योक आणि सून. सोबतीला एक म्हस पण राहिली. त्यासनी बाहेर काढायचं म्हणलं तरी अवघड, न काढावं तरी अवघड. ते कसं काय? अरे पाण्याला चारी बाजूने लय मोठा वेग आहे. त्यामुळं नावं बी आज जाईना झालेत. परवा जरा पाण्याचा वेढा कमी होता त्यावेळेला माणसं कशी तरी एक नाव घेऊन आत गेली. त्या बेटावरच्या माणसांच्या त्याने मिनत्या केल्या का अजून बाहेर पडता येईल, चवर चाला लगी. ती म्हातारी आणि ती चालू ऐकायला तयारच नाही. म्हातारी कशी म्हणती किती बी पाणी येऊ दे, आम्ही बाहेर येणार नाही. मला सांग, आता काय यांच्या मोरं चुना लावून बॉम्बलायचं का? हां, इकडं पाण्यात अडकलेल्या माणसासनी कधी एकदा बाहेर पडेल असं झालंय आणि ह्यासनी बाहेर काढण्यासाठी माणसं धडपडतात. हे म्हणतात आमची काळजी करू नका, आमचा रामराय आणि आमचा बजरंगबली आमासनी वाचवणार. आता कशाचा रामराय ह्यांनी वाचवतोय? त्याच्याच पाया घालणं पाणी पाळायला लागले तो कशाला थांबतोय? आणि आपला जीव आपण वाचवायचा का देवाच्या भरवशावर राहायचं? नाही राहा ना, त्याच्या बी भरवशावर राहावा. आपण कवा सगळं उपाय खोटल्यानंतर का अगोदरपासून जागेची परीक्षा घ्यायची आणि चटका बसला का इवळत बसायचं? निस्त्या खोळचट कल्पना. मगापासून सादाचं आणि आकारामचं बोलणं तुका आबा कान देऊन ऐकत होता. पावसानं गारठलेल्या आबाच्या पोटात थंडीनं आकडा झालेला. त्याचा हातपाय किरवाजलेलं. एकुलती एक म्हस पाण्यातनं वडत घेऊन आलेला. म्हस पण त्याच्यासारखी थकलेली. तिला पण गारठा सोसत नसलेला. लेकीसारखं सांभाळलेल्या म्हशीचा हाल बघताना म्हाताऱ्याचं डोळं पावसासारखं पाझरत असलेलं. 4 वर्षापूर्वी त्याची बायको अचानक त्याला सोडून गेलेली. एकुलता एक पोरगा, त्याने बी वेगळा संसार मांडलेला. जीवाला कोणाची तरी सोबत असावी म्हणून त्यांनी एक म्हस पाळलेली. तुका आबा तसा पहिल्यापासून देवध्यानी माणूस. त्यामुळे त्याला बाजनाचा नाद लागलेला. जुन्या काळात 4-2 इयत्ता शिकलेल्या आबाला मोडकं तोडकं लिहायला वाचायला येत होतं. मला वाटेत कधी भेटले तर मास्तर एखादं देवाधर्माचं पुस्तक असेल तर द्या की वाचायला, असं हमखास म्हणायचे. मी पण जमेल तेव्हा माझ्या आईजवळ असलेले ग्रंथ पोहोच करायचो. वाचून झालं की आबा ते न चुकता परत करायचे. त्यामुळे आबांना वेगवेगळ्या धार्मिक ग्रंथातील भरपूर माहिती झाली होती. त्यामुळे सदा आणि आकारामचं बोलणं पटकन आबाच्या ध्यानात आलं. पण त्या दोघांनी ह्याच्याकडं अजिबात ध्यान दिलं नाही. भिंतीला टेकून बसलेला म्हातारा पुढे झाला आणि म्हणाला, काय म्हणतंय रे पोरानो, काय झालं रामलिंगाचं? आबा रामलिंगाचं काय नाही झालं, पण रामलिंगाच्या बेटाला 4 बाजूनं पाण्याचा वेढा पाडलाय. पाण्याचा याडा पाडलाय वे? मला वाटलं आणखीन काय घोटाळा झाला. पण पोरानो तुम्हाला सांगतो, पाणी किती जरी वाढलं ना तरी रामाच्या देवळात कावा शिरणार नाही. आणि चुकून जर तिथं पाणी आलं तर इकडं सगळं जग बुडल्याशिवाय राहणार नाही. अरे प्रत्यक्ष मारुतीनं कृष्णान कोयना या नद्यासनी हात पसरून अडवलंय आणि बाजूला जायला लावलंय. तुम्ही कवा तिथं गेला तर बघा. रामाच्या देवळाच्या पाठीमागं रामदासांनी मारुतीची मूर्ती बसवलेलं मंदिर आहे. स्वतः मारुतीनं नद्यासनी दम दिला. म्हणला जर माझ्या प्रभूची समाधी भंग पावली तर बघा. त्याच्या ब्यानं कृष्णान कोयना या दोघीसनी वाटलं का हे जग काही खरं नाही, जे योग खावळला तर आपणासनी या जगात राहू द्यायचं नाही, पळा येत ना. असं म्हणत 2 बाजूनी दोघीजणी पळत सुटले आहेत. आबा आम्हाला एक कळत नाही, रामाला तिथंच ध्यानाला बसायची काय गरज होती का? आणि तो स्वतः देव असताना कुणाचं ध्यान करत बसला होता? आकारामनं खोचकपणे विचारलं. अरे तो देव जरी असला तरी त्याच्या हातनं रावण मेला. आणि रावण होता बामन. बामनाला मारलेल्या हत्तीचं पाप कमी व्हावं म्हणून त्यांनी सीतामाईला शिरटे गावात ठेवली आणि आपण या बेटावर येऊन ध्यानाला बसलाय. मग तिथं लिंगाची स्थापना कशी काय केली? अरे कोणाला तरी समोर ठेवल्याशिवाय पूजा कशी करायची? शंकर सगळ्या जगाचा मालक,
त्यामुळे त्या बेटावर रामानं लिंगाची स्थापना केली आणि बसला पूजेला. आपल्या प्रभूची समाधी भंग पावू नये म्हणून मारुती मागं उभा राहिला. एवढ्यात कृष्णानं कोयना पाठीमागणं आल्या. रामाने विचारलं, कोण आलंय? मारुती म्हणला, कृष्णान कोयना या दोघी बहिणी तुम्हाला भेटायला आल्या. तसा राम म्हणला, अरे मी एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी आहे. सीतेशिवाय दुसऱ्या कुठल्याही स्त्रीचा विचार मी माझ्या मनात आणू शकत नाही, त्यामुळं मी काय त्यांना भेटणार नाही म्हणून सांग. मग काय सांगायचं? मारुतीनं आपलं दोन्ही हात पसरलं आणि त्या दोघींच्या वाटात आडवा उभा राहिला. दोघीसने दम दिला. म्हणला, इकडं अजिबात यायचं नाही, मुकाट्यानं बाजूनं निघून जायचं. प्रभूच्या पावलाला सुद्धा हात लावायचा नाही, जर वर आला तर बघा. आता असा मारुतीनंच दम दिले होत्या, कशाला रामाला भेटायला जात्यात. पळाल्या बोंगट आणि मोहरं जाऊन एकमेकीच्या गाळ्यात पडल्या. मारुतीनं त्या काळात दिलेला दम दोघीजणी अजूनही सरल्या नाही त्या. त्यामुळं पाणी किती बी वाढू दे, रामाच्या पायरीलाच चुकून सुद्धा पाणी लागणार नाही. मी पुढे होत विचारलं, आबा तुम्ही कधी रामलिंगाला गेला होतात? आबा काहीतरी वेगळं सांगतायत हे जाता जाता माझ्या कानावर आलं होतं, म्हणून मी मुद्दाम तिथे थांबलो होतो. आणि कालच रामलिंग बेटाला चारी बाजूनं पाण्याचा वेढा पडलाय, 4 जीव बेटावर अडकलेत, अशा प्रकारची बातमी माझ्या वाचनात आली होती. त्या बेटाची अवस्था वाचून अंगावर काटा उभा राहिला होता. मास्तर, गेल्या रामनवमीला मी तिथं गेलतो. काय जागा आहे म्हणता. दोन्ही बाजूनी 2 नद्या वाहत्या. ती नदीच्या पात्रातला एक एक दगड हत्तीसारखा आहे. नदी काठानं हिरवेगार झाडं, मध्ये उंचावर हे बेट, तिकडं मावळतीला नदीवरचा पूल. तिथपर्यंत ह्या दोघी एकत्र आल्या. त्या रामाच्या देवळाला वळसा घालून पुन्हा पुढं पूर्वेच्या बाजूला एकमेकीला भेटते. तिथली पुजाऱ्याची म्हातारी सांगत होती, किती बी पाणी येऊ दे, आम्ही कधी जागा सोडत नाही. आम्हाला राहायला दिलेल्या जागेवर जर पाणी आलं तर आम्ही गाभाऱ्यात जाऊन राहतो. एवढे पूर बघितले, पण कधी साप, किरडू, विंचू, सुसर कधीच गाभाऱ्यापर्यंत आलेलं मला आठवत नाही. आमच्यात कधी कोणाला साप चावलाय, विंचू डासलाय, कवा सुसरीनं तारच दिलाय असं कधीच झालं नाही आणि होणार बी नाही. आम्हाला तारणारा आमचा रामराया खंबीर आहे. एवढ्या पुरात आम्ही हाय हेच नदीचं पाणी पितो. फक्त आज पाणी भरून ठेवायचं आणि तुरटी फिरवून गाळून उद्या प्यायचं, एवढं पथ्य पाळतो. आम्हाला कधी कशाचा त्रास पण होत नाही आणि एवढं सभोवतालचं पाणी बघून आम्हाला भीती बी नाही वाटत. तुम्ही म्हणताय ते खरं असणार आबा, कारण परवा पाणी कमी होतं त्यावेळेला माणसांनी त्यासनी नावेतनं बाहेर आणलं होतं, पण देवाची पूजा अर्चा चुकते म्हणून परत बेटावर जाऊन राहिले ते. आता शासनानं यांच्या मोहरं काय कोकलायचं का? न मग पावसाळ्यात यांचं कसं काय चालत असं? त्यात काय अवघड आहे? ती म्हातारी सांगत होती, पावसाळ्यातला 2-3 महिन्याचा किराणा आम्ही एकदम भरून ठेवतो. पावसाळा होईस्तवर बाहेरच पडायचं नाही, रामाची सेवा करत बसायचं. त्याच्या आशीर्वादानं आम्हाला काय कमी पडत नाही आणि काय होत बी नाही. अजब आहे. पूर ओसरल्यावर एकदा रामलिंगाला भेट देऊन यायचं असं मनाशी ठरवलं आणि मी तिथनं काढता पाय घेतला. पण आबाच्या बोलण्यात सुसरीचा विषय आला आणि मला एकदम गवळ्याच्या शाणाक्काची आठवण झाली. इथे आल्यापासून तिची भेटच झाली नव्हती. तिला दवाखान्यातनं आणल्यावर एक वेळ तिला भेटायला गेलो होतो, पण नंतर कामाच्या व्यापातनं तिला भेटताच आलं नव्हतं. मी छगनकडे तिची चौकशी केली तर त्यांनी तिला लगेच बोलवूनच आणलं. काय शाणक्का, पाय काय म्हणतोय? काय म्हणायचं आता, जीवावर आलतं, पण तुमच्या सगळ्यांच्या पुण्याईनं पायावर निभावलं. पण मास्तर, तुम्ही पुरात नाही एवढं फिरलासा, तुम्हाला कुठं सुसर दिसली नाही? अगं शाणाबाई, जसं नदीच्या पुराचं पाणी वर चढल ना, तशी सुसरी पाण्याबरोबर वातातनं वगळीतनं वर येतात. पाणी खाली जाईल तसं ते आपापल्या डोहात परत जातात. इकडची तिकडं आणि तिकडची इकडं, अजिबात होत नाही. जर असं झालं तर आपल्यात कशी जागेसाठी भांडणं होत्यात, तशीच भांडणं त्यांच्यात पण होतील. चव्हाणाच्या आणण्यानं आपल्याला असलेली सगळी माहितीच सांगून टाकली. काय अण्णा, एवढी डिटेल माहिती कुठनं गोळा केली का नेहमीसारख्या टाचरा मारताय? अरे मी काय खोटं नाही सांगत. इथं भिलवडी स्टेशनजवळ गोसावेवाडी नाही का, तिथल्या पीठ मागायला आलेल्या गोसाव्यानं मला ही माहिती सांगितली होती. बरं शरणक्का, मी चलतो आता, तुम्ही विश्रांती घ्या, असं म्हणत मी तिथनं सटकलो. मला या सगळ्या चर्चेपेक्षा सुसरीच्या तावडीत सापडलेली शाणक्का, आपल्या बायकोसाठी राडीराड अंगानं पळत आलेला तिचा नवरा आणि आता काय होणार या विवंचनेत पडलेलं गाव तसंच नजरेसमोरून सरकत राहिलेलं होतं.
नरसोबा वाडीजवळ पंचगंगेला सोबत घेऊन कृष्णा पुढे खिद्रापूरला वळसा घालते आणि घोड्याच्या पायातल्या नालाप्रमाणे वळणं घेत पुढे वाहू लागते. या नालाच्या 2 टोकांना जोडावं त्याप्रमाणे राजापूरचा ओत वाहतो. अतिशय रुंद आणि उथळ अशा या ओतामुळं या भागाला बेटाचं स्वरूप आलेलं आहे. नदीपात्रापेक्षाही रुंद आणि उथळ असा हा ओत दरवर्षी पावसाळ्यात आतल्या या बेटासारख्या भागात असणाऱ्या राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर या गावांची वाटच अडवतो. भल्या भल्यांची भंबेरी उडते. अथांग पसरलेलं पाणी बघून डोळे फिरतात. आतल्या गावांचा संपर्क तुटतो आणि दळणवळण बंद होतं. मग होडीतनं प्रवास सुरू होतो. यावर्षी पहिला पूर गावांनी नेहमीच्या सवयीनं रेटून काढला. पाणी ओसरलं, जो तो आपापल्या कामात मग्न झाला. सोयाबीनचं किती उत्पन्न मिळेल, उसाला दर काय घावल, या चर्चेतनं आपल्याला यावर्षी किती फायदा होईल, मग आपण काय काय कामं करायची याची स्वप्न रंगवत राहिला. नदीकाठच्या बळीराजाच्या डोळ्यासमोर हिरवं सापान तरळत असलेलं आणि त्यासाठी तो काळ्या आईची प्रामाणिकपणे सेवा करण्यात मग्न झालेला. पण नियतीच्या मनातलं त्याला कसं कळणार? अचानक कृष्णेचा नूर बदललेला. ओत भरण्यापूर्वी लोक आपणाला लागणारं रेशनिंग आणत असेल, पण यावेळी नदीनं उसंतच मिळू दिले नाही. पाणी ओतात आलं, पण त्याचा यावेळेचा आवेग काही वेगळाच होता. बघता बघता सारं शिवार पाण्यानं आपल्या अंगाखाली घेतलं. गावांचा जगाशी संपर्क तुटला. ना फोन ना वर्तमानपत्र. लाईट होती तोपर्यंत TV आणि रेडिओ सोबतही झालेले. सभोवताली पसरलेल्या 5 मैल पाण्यातनं होडी हाकायचं म्हणजे साधं काम नव्हतं. गावकुसाबाहेरच्या मंडळींची घरं पहिल्यांदा पाण्यात गेली. हाताला लागेल तो संसार, डोळ्यात आसवं आणि पोटात भूक घेऊन ही मंडळी बाहेर पडली आणि मराठी शाळेच्या आसऱ्याला आली. कृष्णा हट्टाला पेटलेली. पाणी इंचांनं पुढं सरकत असलेलं. काटक्या टोचून पाण्याचा अंदाज घेणाऱ्यांचं धाबं दानानल्यालं. काही म्हातारी माणसं अजून 62 एवढा पूर नाही आला, कशाला घाबरताय असं सांगत असलेली. त्यामुळं नाही म्हटलं तरी माणसं जरा बेफिकीर राहिली. माणसांची दैना उडालेली. बायकांचं तर अतोनात हाल सुरू झालेलं. पूर कधी ओसरतोय यासाठी अंधारात डोळं फाडून गाव पाण्याकडे बघत राहिलं. पाणी अजगरासारखं पुढे पुढे सरकायला लागलं. ते गावठाण काबीज करून जसं मोकळ्या जागेकडे आलं तसं सगळ्यांच्या काळजानं ठाव सोडला. सगळ्यांना वाटलं संपला आता खेळ. जवळचा शिधा संपलेला, भुकेनं माणसं व्याकुळ झालेली. भयाण अंधारात रात्र माणसांनी जागून काढली आणि 5 ऑगस्टची पहाट उजाडली. लष्कराच्या बोटी येऊन दाखल झाल्या. सगळं जिथल्या तिथे टाकून माणसं बोटीकडे पळायला लागली. पहिल्यांदा कोणी जायचं यावर मतभेद सुरू झाले. प्रत्येकाला आपण मृत्यूच्या या कराल दाढेतून कधी एकदा सुटतोय असं झालं होतं. जाणत्यांनी त्यावर तोडगा काढला. ज्यांच्या घरात पाणी शिरलंय त्यांना पहिल्यांदा बाहेर काढायचं ठरलं. बहादर जवानांनी त्या संपूर्ण दिवसात 100-150 लोकांना बाहेर काढलं. अंधार पडायला लागल्यावर ते काम थांबवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर येण्याचं आणि उद्या येताना आणखीन जादा बोटी घेऊन येण्याचं आश्वासन देऊन त्यांनी शेवटची बोट माणसांनी खच्चून भरली. जवळजवळ 28 जणांना घेऊन चाललेल्या या बोटीला गावात राहिलेल्यांनी अखेरचा निरोप दिला. ही बोट राजापूरचा ओढा ओलांडून पुढे आली. माणसांच्या दाटीमुळं आणि वेगवान प्रवाहामुळे बोट पुढे सरकत नव्हती. बोटीचं इंजिन फडफडायला लागलं. बोट चालवणारे जवान आपलं सगळं कसबपणाला लावून बोट वेगानं पुढं न्यायचा प्रयत्न करत होते. वेगानं बोट पुढे सरकत असताना ती काटेरी झाडाला घासली. बोटीतल्या कोणीतरी चुकून बाभळीची फांदी धरली आणि काही कळायच्या आत बोटीत दुसऱ्या बाजूनं पाणी आत घुसलं. तशी त्या बाजूची माणसं उभी राहिली. 2-4 पाण्यात कलंडली. त्यामुळे तोल जाऊन दुसऱ्या बाजूची पण पाण्यात कलंडली. बोट पलटी झाली. सगळी पाण्यात एकली गेली. बायका पोरं गटांगळ्या खात झाडाझुडपाचा आधार शोधायला लागली. लष्करी जवानांची सर्वांना वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली. काही जवानांनी उलटी झालेली बोट सरळ केली आणि सापडतील त्यांना ते बोटीत फेकायला लागले. पाण्याच्या वेगानं बोट हेलकावे खात मूळ प्रवाहाकडे सरकत होती. एक जवान जीवाची बाजी लावून बोट रस्सीनं खेचत होता. शेवटी बोट एका झाडाला गुंतवण्यात त्याला यश आलं. हाका मारून दुसऱ्या बोटीला मदतीला बोलवण्यात आलं. पण एवढा प्रयत्न करून सुद्धा 10 जण वाहून गेले ते गेले. उगरे आणि गस्ते कुटुंबियावर आभाळ कोसळलं. एका दिवसासाठी अडलेली दगडू गस्त्याची मुलगी आणि बायको पुरानं आपल्या पोटात घेतली.
पट्टीचा पोहणारा दगडूग असते. बायकोनं पाण्यात भीतीनं मिठी मारल्यामुळे तोही पुराबरोबर वाहून गेला. म्हातारी सखूबाई तिचा म्हातारा वाचला, पण त्याची सून, मुलगा आणि नातवंड मात्र वाहून गेली. माणसं घोळक्यानं चर्चा करत उभी होती. कुणीतरी बातमी आणली. पाणी उतरायला सुरुवात झाली. दुसऱ्यानं लगेच विचारलं, काय सांगताय? तुम्ही गावाकडं कधी गेलता? गावाकडं कशाला जातोय? यादववाडीच्या रस्त्यावर ना फुटभर पाणी पाणी मागं गेल्यासारखं वाटतंय. अरे हिथं फुटभर, मग पात्रात किती कमी झालं असेल? काहीतरी हो दे, मागं जायला सुरुवात झाली, हे महत्त्वाचं आहे. पावसाचा जोर कमी झाला आहे, त्यामुळं धरणातनं पण पाणी कमी सोडतात, म्हणून पाणी मागं मागं जायला लागले. बरं झालं बाबा, 2 दिवसात का होईना गावाकडं जायला मिळेल, असं म्हणत माणसांनी सुटकेचा निश्वास टाकला. पाणी उतरायला सुरुवात झाली असली तरी 4-5 दिवस काय पात्रात जात नाही. झोकांड्या देत राजाराम बोलला, यार तू काय ज्योतिषी झाला का? झटक्यावर घरला जायचं सोडून 4-5 दिवस इथं राहायला लावतोय काय? काय अक्कल आहे का नाही तुला? ना कावतोय कशाला? धरणातनं पाणी सोडायचं जरी कमी झालं, पावसानं जरी उघडीप दिली तरी आलमट्टी धरणाच्या पाण्याच्या फुगेमुळं पाणी पुढं जोरानं सरकणं झाले. सगळीकडं बॉम्बाबॉम्ब तीच चालले म्हणून सांगितलं मी. मला काय इथं राहायची हौस आहे का? बरं बघू, जेव्हा पाणी उतरल तेव्हा जायला येईल. त्यासाठी आत्ता कशापायी वादावादी घालताय? चला शांत राहा. श्रोते हो, हा होता भाग 14वा. 15वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.